एक विनोदवीर, एक गायिका, दोघेही आपापल्या क्षेत्रात वादळ निर्माण करणारे. पण एक काळ असा होता जेव्हा मराठी रंगभूमीच्या पडद्यामागे आणि संगीताच्या रेकॉर्डिंग रूम मध्ये एक अशी कथा हळूच आकार घेत होती जिच्याबद्दल फार बोललंच गेलं नाही. ही कथा आहे दादा कोंडके आणि आशा भोसले यांच्या नात्याची. पण ही साधी प्रेमकथा नाही, यात भेट आहे, जवळीक आहे, प्रस्ताव आहे, दोन अटी आहेत, एक गुरुचा सल्ला आहे आणि शेवटी आहे एक शांत दुरावा. दादा कोंडके त्या काळात रंगभूमीवर धुमाकूळ घालत होते. विच्छा माझी पुरीकराचे प्रयोग गाजत होते. लोक दादांना पाहण्यासाठी गर्दी करत होते. बाहेर टाळ्या होत्या, शिट्ट्या होत्या, प्रसिद्धी होती. पण दादांच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र एक वेगळीच पोकळी होती. पहिलं लग्न तुटलं होतं, मनात एकटेपणा होता आणि याच काळात त्यांच्या आयुष्यात प्रवेश झाला आशा भोसले यांचा. आशाताई फक्त मोठ्या गायिका नव्हत्या, त्या काळात स्वतःही वैयक्तिक संघर्षातून गेलेल्या होत्या. म्हणजे दोघांच्या आयुष्यात बाहेरून दिसणारं यश होतं, पण आत कुठेतरी खोल एकटेपणाची वेदना होती. आणि कदाचित अशा दोन जखमी मनांना एकमेकात एक ओळखीचा आवाज ऐकू आला. आशाताई विच्छा माझी पुरीकराचे प्रयोग पाहायला येत. एकदा नाही, दोनदा नाही, अनेकदा. दादांना वेळ मिळाला की आशाताई त्यांना बाहेर घेऊन जात. हॉटेलिंग, शॉपिंग, रेकॉर्डिंग, मोठ्या लोकांची ओळखी. दादांच्या जगात रंगमंच होता, गावोगावचे दौरे होते, तर आशाताईंच्या जगात संगीत होतं, रेकॉर्डिंग स्टुडिओज होते आणि मुंबईतली प्रतिष्ठित मंडळी होती. दोन वेगवेगळी विश्व पण काही काळासाठी एकाच वर्तुळात फिरू लागली होती. आणि मग हळूहळू प्रश्न पडू लागला, ही फक्त मैत्री आहे की यापेक्षा काही अधिक? दादांच्या आत्मकथनातील उल्लेखानुसार हे नातं केवळ ओळख किंवा मैत्रीपुरतं राहिलं नव्हतं. त्यात भावनिक जवळीक होती, आकर्षण होतं, एकमेकांच्या सहवासाची सवय होती. पण प्रत्येक रहस्य कथेत एक क्षण येतो जिथे कथा अचानक वळण घेते. या कथेत तो क्षण होता लग्नाचा प्रस्ताव. कथनानुसार आशाताईंनी दादांना लग्नाबद्दल विचारलं, पण त्यासोबत घातल्या होत्या दोन अटी. पहिली अट, लग्नानंतर त्या कोंडके आडनाव लावणार नाहीत. आणि दुसरी अट, दादांनी त्यांच्या मुंबईतल्या फ्लॅटवर राहायला यायचं. ऐकायला सोपं वाटतं, पण दादांसाठी हा निर्णय तेवढा सोपा नव्हता. कारण दादा फक्त प्रेमात पडलेला पुरुष नव्हता, तो स्वतःच्या कष्टानं उभा राहिलेला एक कलाकार होता. त्याच्या मनात स्वाभिमान होता. त्याला स्वतःचं नाव, स्वतःची ओळख, स्वतःचं जग देखील तितकंच महत्वाचं होतं. आणि म्हणूनच गोंधळलेले दादा थेट गेले त्या माणसाकडे ज्यांना ते वडिलांच्या जागी मानत होते, भालजी पेंढारकर. दादांनी सगळं सांगितलं, नातं सांगितलं, प्रस्ताव सांगितला आणि त्या दोन अटी सांगितल्या. आणि मग भालजींनी त्याला दिला एक मोलाचा सल्ला, या लग्नाच्या भानगडीत पडू नका. बस एवढं एकच वाक्य, पण त्या वाक्यानं संपूर्ण प्रेमकथेची दिशाच बदलून गेली. दादांनी सल्ला मानला, आशाताईंना नम्रपणे नकार दिला. आणि इथे कथा संपली का? नाही. कारण काही नाती नकारानंतर लगेच संपत नाहीत. ती आधी शांत होतात, मग अंतर वाढतं, मग भेटी कमी होतात आणि एक दिवस लक्षात येतं, ज्याच्याशी रोज बोलायची सवय होती तो आता आपल्या आयुष्याच्या बाहेरचा गेला आहे. कथनानुसार पुढे दोघांचे व्यावसायिक संबंध काही काळ राहिले, पण वैयक्तिक जवळीक पूर्वीसारखी राहिली नाही. नंतर आशाताईंनी R.D. बर्मन यांच्याशी लग्न केलं आणि दादांच्या आयुष्यात मात्र संसाराचा अध्याय पुन्हा उघडलाच नाही. इथे प्रश्न उरतो, दादांनी पुन्हा लग्न का केलं नाही? पैसा होता, प्रसिद्धी होती, लोकप्रियता होती, थिएटर बाहेर अमाप गर्दी होती, पण मनात विश्वास ठेवण्याची हिंमत उरली होती का? पहिलं लग्न तुटलं, काही नाती गैरसमजात अडकली आणि आशाताईंसोबतचं नातं लग्नाच्या उंबरठ्यावर येऊन थांबलं. कधी कधी माणूस प्रेम हरल्यामुळे एकटा राहत नाही, तो पुन्हा प्रेमावर विश्वास ठेवण्याची शक्ती हरल्यामुळे एकटा राहतो. दादा पडद्यावर लोकांना हसवत राहिले. त्यांचे संवाद, गाणी, विनोद, हावभाव सगळ्यावर लोक वेडे झाले. पण आतून दादांच्या आयुष्याचं शीर्षक जणू आधीच लिहिलं गेलं होतं, एकटा जीव. ही कथा कोणाला दोष देण्यासाठी नाही. आशाताईंचाही संघर्ष मोठा होता, दादांचाही स्वाभिमान मोठा होता. दोघेही आपापल्या जगात मोठे होते. पण कधी कधी दोन मोठी माणसं जवळ येतात, पण तरीही एकत्र चालू शकत नाहीत. कारण प्रेमाला भावना लागतात, पण संसाराला निर्णय लागतो. आणि निर्णयाच्या क्षणी दादांनी प्रेमापेक्षा सल्ला, स्वाभिमान आणि सावधपणा निवडला. म्हणून ही कथा केवळ एका साध्या अफेअरची कथा नाही. ही कथा आहे एका नात्याच्या उंबरठ्यावर थांबलेल्या आयुष्याची. एकीकडे आशा आणि शेवटी दादांसाठी उरलेली निराशा. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? दादांनी भालजी पेंढारकरांचा सल्ला मानून योग्य निर्णय घेतला का, की त्यांनी आयुष्यातलं एक मोठं प्रेम गमावलं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच मराठी व्यक्तिमत्वांच्या आयुष्यातील न ऐकलेल्या कथा ऐकण्यासाठी गोल्ड एज ज्ञान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.